नमस्कार मित्रांनो अँड वेलकम बॅक टू द सेकंड एपिसोड ऑफ मन की बात नो बकवास. तर आजच्या एपिसोडमध्ये आपण डिस्कस करणार आहोत हाऊ टू किल युअर स्टेज फिअर. येस, एखादी गोष्ट ना आपल्याला व्यवस्थित एक्सप्लेन करता येते, आपल्याला व्यवस्थित शिकता येते, पण जेव्हा वेळ येते ना की पुढे जाऊन त्या गोष्टीबद्दल आपल्याला काहीतरी बोलायचं आहे तेव्हा आपली फाटते, म्हणजेच स्टेज फिअर येतो. तर तो तुम्ही कसं ओव्हरकम करू शकता आणि तुमच्या प्रेझेंटेशन स्किल्स, तुमच्या कम्युनिकेशन स्किल्स कशा इम्प्रूव्ह करू शकता हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे स्टेप बाय स्टेप. कधी कधी ना आपल्याला येत खूप असतं, आपल्याला सांगायचं खूप असतं लोकांना, आपल्याला बोलायचं असतं की हे असं आहे, हे असं आहे, पण एक ती गोष्ट जी आपल्यामध्ये लॅक होते ना, कसं कन्वे करू आपण लोकांना, कसं बोलू, एवढ्या सगळ्या लोकांच्या समोर मी कसं बोलू, माझं ओपिनियन कसं मांडू, जर मी चुकलो तर, जर माझ्याकडून काही चूक झाली तर, जर लोक माझ्यावर हसतील तर, जर ही गोष्ट चुकीची झाली तर, मला जशी वाटते तशी नाही झाली तर, या एवढ्या सगळ्या विचारांमुळे ना ते एक फिअरचं ॲटमॉस्फिअर क्रिएट होतं. त्यामुळे आपल्याला वाटतं की यार आय कांट डू इट. म्हणजे आपण असं बोलतो की यार मला तुम्ही काहीही सांगा, मला तुम्ही काहीही सांगा, मला तुम्ही हिमालय चढायला सांगा, तुम्ही काहीही सांगा, पण मला स्टेजवर बोलायला नका सांगू. तर एवढं अवघड नाही आहे मित्रांनो, इट्स सो 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 सिम्पल. तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी ज्या मी तुम्हाला सांगते त्या तुम्ही इम्प्लिमेंट करा, हळू इम्प्लिमेंट करायला सुरुवात करा. रिझल्ट असे क्विक दिसतील असं नाही आहे, पण नक्की दिसतील. ओके, तर आपण सुरुवात करूया. तर माझ्या स्टेजवर जाण्याची सुरुवात झाली जेव्हा मी फर्स्टमध्ये होते. तेव्हा आमच्या स्कूलमध्ये ना स्पीचच्या कॉम्पिटिशन असायच्या, वक्तृत्वाच्या स्पर्धा असायच्या, ज्याच्यामध्ये मी पार्टिसिपेट करायचे. आणि तेव्हापासून मी ज्या छोट्या गोष्टी शिकली आहे त्या मी तुम्हाला सांगेन. तर जेव्हा मी माझ्या लाईफमधलं फर्स्ट स्पीच दिलं होतं ते मी दिलं होतं लोकमान्य टिळकांच्याबद्दल. त्यांची जयंती होती आणि तेव्हा मी ते स्पीच दिलं होतं. आणि त्यावेळेला माझी जी प्रिपरेशन आहे ना ती माझ्या मॅमनी करून घेतली होती, ज्या की माझ्या अंगणवाडीच्या टीचर होत्या. त्यामुळे मला माहीत नव्हतं ना की मला ते पाठ कसं करायचं आहे, मला ते डिलिव्हर कसं करायचं आहे. मला माझं जे भाषण होतं, जे स्पीच होतं, ते मला माझ्या क्लास टीचरने लिहून दिलं होतं की हे असं असं आहे, तुला असं असं बोलायचं आहे, त्यांचा जन्म ह्या दिवशी झाला, त्यांच्या आयुष्यात हे घडामोडी घडल्या, त्यांचे आई वडील कोण होते, मग त्यांनी काय काय केलं, नाही का, मी शेंगा खाल्ल्या नाही, तुम्ही टरफले उचलणार नाही, वगैरे वगैरे. अजून थोडं आठवते मला. तर त्यामध्ये ना त्यांनी मला ज्या गोष्टी सांगितल्या ॲज अ बिगिनर फेजमध्ये त्या मी अजून पण यूज करते. जेव्हा मी स्टेजवर जाते, प्रेझेंटेशन द्यायला जात असेल, किंवा अजून खूप सारी गोष्टी असतील. आत्ताही मी जे तुमच्यासमोर बोलते आहे, तर त्या गोष्टी मी कशा डिलिव्हर केल्या पाहिजेत, तर त्या गोष्टी मला त्यांनी सांगितल्या होत्या. सो हे त्यांच्या रेफरन्स नुसार आहे. गावडे मॅम नाव आहे त्यांचं. तर त्या माझी प्रिपरेशन घ्यायच्या, त्यांनी माझ्याकडून त्या छोट्या गोष्टी पाठ करून घेतल्या होत्या. त्यांनी माझं प्रोनाऊन्सिएशन कसं असलं पाहिजे, मी कसं बोललं पाहिजे, बॉडी लँग्वेज कशी असली पाहिजे, ह्या छोट्या गोष्टी मला सांगितल्या. पण त्याच्यातली एक गोल्डन हॅक जी मी अजूनही वापरते, जी त्यांनी मला सांगितली होती, की जेव्हा तू स्टेजवर जाशील ना तेव्हा घाबरू नकोस. तुझ्या समोर खूप सारी लोकं असतील, किंवा एक आपल्याला भीती वाटते ना की एवढी सगळी लोकं आहेत, मी कुठे अडकले तर, मी विसरले तर. का तर लहानपणी तुम्ही स्पीच पाठ करता, तुम्हाला त्या स्पेसिफिक गोष्टी, त्यांचा जन्म कधी झाला लोकमान्य टिळकांचा, या स्पेसिफिक गोष्टी ज्या डेटच्या तुम्हाला आठवाव्याच लागतात, त्यात तुम्ही चुकी नाही करू शकत. तर जर तू विसरलीस ना तर तू घाबरू नकोस. तू असं समज, जेव्हा तू स्टेजवर जाशील स्पीच द्यायला, तू असं समज की तुझ्या समोर जे ऑडियन्स, जे क्राऊड बसलेले आहे ना, ते सगळं दगड आहे. त्यांना तू दगड समज आणि असं समजूच नकोस की ती माणसं आहेत, असं समजूच नकोस की ते तुला बघायला आली आहेत. ते सगळे लोक दगड आहेत आणि तू त्यांच्यासमोर बोलतीयस. दॅट्स इट. त्या मला बोलल्या, दगडाला काय भावना असतात, दगड काय बघतो, काय करतो, अजिबात विचार नाही करायचा. समज की ते सगळे लोक दगड आहेत आणि तू जे पाठ केलंयस, तुला जसं तू तयारी केली आहेस तसं तू डिलिव्हर कर. सो डोंट थिंक लाईक की खूप काय काय होईल, कसं होईल, समोरचे लोक काय जज करतील, कसं जज करतील. दगड समजा त्या लोकांना, म्हणजे तेवढ्या वेळापुरतं समजा, असं नाही की तुम्ही मेजरली काहीतरी समजा वगैरे. म्हणजे जेव्हा तुम्हाला माहीत असतं ना की हे, जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीला अनसिरियस घेता ना, जास्त सिरियसली घेत नाही, तेव्हा त्या गोष्टी ना थोड्या इझी गोईंग होऊन जातात असं मला वाटतं. सो एवढं तुम्ही सिरियसली घेऊ नका की समोरचं क्राऊड मला जमेल का, कारण बेसिकली तुमच्यावर जे प्रेशर येतं ना ते क्राऊडमुळे येत असतं जास्त प्रमाणात, की मी कसं डिलिव्हर करू, काय करू, एवढे लोक बसलेत, कसं होणार, काय होणार.
नका एवढा विचार करू. जस्ट लेट गो. तुम्ही तिथे जा, जे आहे ते तुम्हाला बोलायचं आहे ते तुम्ही बोला आणि कोणी एवढा विचार नाही करत. ओके, तुम्ही काय बोलताय, कसं बोलताय, मग तुम्ही ॲक्युरेटच बोललं पाहिजे. जी खरी रिअल लोकं असतात ना ते ॲप्रिशिएट करतात. जी लोकं पुढे जाऊन बोलतात, जे लोकं ते करेज दाखवतात, ती लोकं त्यांना ॲप्रिशिएटच करतात. ही एक हॅक आहे जी तुम्ही यूज करू शकता. हे मी तरी माझ्या लाईफमध्ये इम्प्लिमेंट करते आणि ते बऱ्यापैकी वर्क होतं माझ्यासाठी. जेव्हा मी समजते की होईल यार, एवढं काही नाही, मी काय बोलणार आहे, माझा कंटेंट काय आहे. लाईक मी लहानपणीचा विचार करायचे की माझ्या भाषणामध्ये जे जे काय काय लिहिलं हे मला माहिती आहे. जर फॉर एक्झाम्पल मी एखादी गोष्ट इकडेच्या तिकडे केली किंवा काय केली, मला माहिती आहे ना की मी काय प्रिपेअर केलं आहे. अंटिल अँड अनलेस जोपर्यंत मी काही गडबड नाही करणार तोपर्यंत कुणाला कळणारच नाही की मी इथे चुकली आहे किंवा मी इथे काहीतरी वेगळं केलं. सो तुम्ही चांगलं प्रिपेअर करता. सगळे लोक चांगलं प्रिपेअर करतात. प्रिपरेशनमध्ये कधीच कुणाची कमी नसते. पण हे जे फिअर असतं ना ते तुम्हाला तिथे जाण्यापासून थांबवतं. ही भीती तुम्हाला तिथे जाण्यापासून थांबवते. ती भीती तुम्ही संपवा. मग तुम्ही जे सुटाल ना, जे सुटाल तुम्ही, ट्रस्ट मी, एवढं काय नाही आहे गाईज. तुम्ही जेवढं समजता ना की समोरची लोक तुमच्या बाबतीत खूप सारा विचार करतील, तुम्हाला खूप सारं जज करतील. कोणी विचार करत नाही यार. कोणी विचार नाही करत की तुम्ही एवढंच परफेक्टली बोलला, तुम्ही असंच बोलला. कुणाच्या आयुष्यात एवढा टाईमच नाही आहे. प्रत्येकाला आपली पडली आहे. जे खूप मेंदूने असे सुधारलेली लोक आहेत ना ते गोष्टी ॲप्रिशिएट करतात. जेव्हा तुम्ही पुढे जाऊन बोलता, तुमच्या चुका जरी झाल्या तरी ते लोक ॲप्रिशिएट करतात की ॲटलिस्ट ह्या माणसाने ट्राय केलं आहे. जस्ट इग्नोर ऑल द केऑस जो तुमच्या माइंडमध्ये चालला आहे आणि तिथे जाऊन तुम्ही डिलिव्हर करा. दॅट्स इट. एन्झायटी फील होणं इट्स अ टोटली नॉर्मल थिंग. प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या बाबतीत एन्झायटी फील होत असते. सो डोंट ट्रीट युअर सेल्फ लाईक हे मलाच का होतं आहे असं तसं वगैरे. ट्रीट इट नॉर्मली. ॲक्सेप्ट इट दॅट यू आर फीलिंग अँक्शियस. ॲक्सेप्ट इट. हॅव अ करेज. जर तुम्ही ती गोष्ट ॲक्सेप्ट केली ना तर तुम्ही तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात. ॲक्सेप्टन्सच नसेल त्या गोष्टीचा तर नाही का. सो ॲक्सेप्ट करा आणि इट्स ओके. इट्स टोटली नॅचरल टू फील अँक्शियस. जगातल्या 80% लोकांना तरी एन्झायटी फील होते. कोणत्या ना कोणत्या गोष्टीमध्ये लोकांना एन्झायटी फील होतच असते. तर तुम्हाला स्टेज फिअरच्या बाबतीत होती आहे. हळूहळू आपण ती ओव्हरकम करू शकतो. तर ती कशी ओव्हरकम करायची हे मी तुम्हाला वेगवेगळे हॅक्स देईन जे मी यूज करते. त्याच्या थ्रू तुम्ही ओव्हरकम करू शकता. सो पहिली हॅक आहे बी इन प्रेझेंट. येस, तुम्ही ना खूप जास्त पुढचा विचार करता. लाईक तुम्ही जास्त रिझल्टचा किंवा आउटकमचा जास्त विचार करता की असं असं झालं पाहिजे. जर मी असं व्यवस्थित नाही बोलले तर काहीतरी वेगळंच काहीतरी होईल. जर माझं चुकलं तर समोरची लोक माझ्यावर हसतील. कुणीतरी माझ्यापेक्षा बेटर बोलत आहे तर मे बी माझा परफॉर्मन्स थोडा बिलो ॲव्हरेज वाटेल वगैरे. विचार नका करू पुढचा. आउटकमचा विचारच का करताय तुम्ही. जस्ट डोंट थिंक अबाउट इट. जी गोष्ट घडलीच नाही त्याचा आधीच विचार करून काय फायदा आहे. आधीचाच जर तुम्हाला विचार करायचा असेल तर पॉझिटिव्ह विचार करा ना. असं विचार करा की मी एकदम बेस्ट बोलली आहे, मी एकदम छान बोलली आहे, जे जे मला डिलिव्हर करायचं होतं ते मी छान डिलिव्हर केलं आहे, असा विचार करा. चुकीचा विचार पुढचा विचार करायचा पण आहे आणि तो पण भीतीचा विचार करायचा आहे, तो पण चुकीचा विचार करायचा आहे, तर मग चुकीचंच होणार ना. त्यापेक्षा जर तुम्हाला माहिती आहे की आपण चांगलं प्रिपरेशन केलं आहे, आपण आपलं बेस्ट दिलं आहे, तुमच्या अकॉर्डिंगली तुम्ही चांगलं वर्क केलं आहे, सो जस्ट बी इन प्रेझेंट. प्रेझेंटचा विचार करा की तुम्हाला आत्ता इथे जायचं आहे, तुम्हाला हे असं असं बोलायचं आहे. दॅट्स इट. जास्त पुढचा विचार करू नका. मग तुम्ही जास्त कॉम्प्लिकेट नाही करणार मग इथे गोष्टी आणि तुम्ही नीट एक्सप्रेस पण करू शकाल त्या सगळ्या गोष्टी. हॅक नंबर 2, कॉन्व्हर्सेशन ओव्हर परफॉर्मन्स. जेव्हा आपण असं समजतो ना की आपल्याला पुढे जाऊन काहीतरी परफॉर्म करायचं आहे तेव्हा आपल्यावर इनडायरेक्टली ते प्रेशर येतं की मला पुढे जायचं आहे, मला काहीतरी परफॉर्म करायचं आहे, समोर एवढे 100-200 लोक आहेत, ते मला बघणार आहेत. त्यापेक्षा ना तुम्ही त्याचा पर्स्पेक्टिव्हच चेंज करून टाका. तुम्ही असं समजा की मला परफॉर्म नाही करायचं आहे, मला कॉन्व्हर्स करायचं आहे, मला परफॉर्मन्स नाही द्यायचं आहे, मला त्या लोकांशी कॉन्व्हर्सेशन करायचं आहे. एका मिनिटात ते सगळं सिनेरिओ चेंज होऊन जाईल. सो कॉन्व्हर्सेशन आपल्यासाठी इझी असतं. जेव्हा आपण आपल्या फ्रेंड्समध्ये बोलतो, जेव्हा आपण आपल्या फॅमिलीसोबत बोलतो तेव्हा आपण कॉन्व्हर्सेशन करतो. त्यावेळेला आपल्यामध्ये कुठलंच प्रेशर नसतं, काही नसतं. सो थिंक दॅट इट जस्ट अनदर कॉन्व्हर्सेशन.
जे की तुम्हाला स्टेजवर जाऊन करायचं आहे, जे की तुम्ही ऑडियन्सशी बोलून कॉन्व्हर्सेशन करणार आहात. सो परफॉर्मन्सचं जे तुमच्यावर प्रेशर असतं ना ते रिलीज होतं. सो कॉन्व्हर्सेशन करायचं आहे असं समजा, रादर दॅन परफॉर्म करायचं आहे. हॅक नंबर 3, इट्स ओके टू बी रॉंग. येस, आपल्या एन्झायटीचं अजून एक कारण आहे की आपल्याला चुकीचं नाही दिसायचं आहे, आपल्याला नेहमी बरोबरच दिसायचं आहे. आणि त्यामुळे आपल्याला बरोबर दिसण्यासाठी, ते परफेक्शनसाठी जे आपण स्वतःवर प्रेशर टाकत असतो, आय वॉन्ट टू बी परफेक्ट परफेक्ट, नॉट नेसेसरी गाईज. इट्स ओके टू बी रॉंग. तुमच्या आयुष्यात तुम्ही खूप वेळा चुकीचे दिसता. ओव्हरऑल तुमच्या लाईफच्या खूप आत्तापर्यंत तुम्ही जे लाईफ जगला त्याच्यामध्ये पण तुम्ही काही काही गोष्टीमधून चुकीच्या दिसल्या असाल. तर स्टेजवर जाताना इट्स ओके टू बी रॉंग. काही गोष्टी तुमच्या चुकतील. खूप मोठ्या मोठ्या लोकांच्याकडून खूप गोष्टी चुकतात बोलताना. प्रोनाऊन्सिएशन चुकतं, कोणी काही विसरतं. खूप कितीतरी मोठे सिंगर्स आहेत जे आपल्या स्वतःच्या गाण्याचेच लिरिक्स विसरतात. सो इट्स ओके टू बी रॉंग. इट्स नॉट लाईक की तुम्ही क्राईम करताय कोणता तरी. ॲक्सेप्ट आणि त्याच्यावर काम करा. इट्स ओके टू बी रॉंग. आणि कोणी तुम्हाला जज करणार नाही. जर चुकलं ना तर ती गोष्ट तिथे सोडा, परत पुढच्या पॉईंटवर या आणि परत जे तुमचा पॉईंट आहे त्याच्यातून तुम्ही तुमचं जे आहे ते कंटिन्यू करा. अँड इट्स ओके टू बी रॉंग. इट्स नॉट अ क्राईम टू बी रॉंग. चुका होतात आणि चुका ह्याच्यासाठीच होतात का तर तुमची प्रोग्रेस हवी. जर एखादा माणूस चुकलाच नाही तर तो शिकेल काय त्याच्यातून, आणि जर शिकलाच नाही तर घडेल कसा. ह्या 3 हॅक्स आहेत ज्या तुम्ही यूज करू शकता एन्झायटी मॅनेज करण्यासाठी. याचा तुम्ही यूज करा आणि मग तुमच्या आयुष्यातली थोडी स्टेज फिअरच्या आधीची जी एन्झायटी असते ती कमी होईल. पुढचा पॉईंट, ग्रॅब अपॉर्च्युनिटी. येस, ग्रॅब युअर अपॉर्च्युनिटी. तो मी अशी खूप लोकं बघितली आहेत की जेव्हा अशी त्यांना अपॉर्च्युनिटी येते ना की बाबा मला इथे जाऊन प्रेझेंट करायचं आहे, मला समोर जाऊन काहीतरी बोलायचं आहे, मला काहीतरी परफॉर्म करायचं आहे, तर ते लोक ती अवॉइड करायचं ट्राय करतात की हे अवॉइड करूया, हे काही आपल्याला जमत नाही तर आपण हे अवॉइड करूया. तुम्ही तुमची स्किल आहे जी तुम्हाला स्टेज फिअर जे तुम्हाला घालवण्यासाठी जी तुम्हाला अपॉर्च्युनिटी मिळते, तुम्ही ती मिस करताय. डोंट मिस इट. ती तुम्ही पकडा, त्याच्यावर काम करा. जोपर्यंत तुम्ही तुमच्या फिअर्सना हेड ऑन फेस नाही करणार तोपर्यंत ते फिअर्स संपणारच नाही आहेत. सो या ज्या अपॉर्च्युनिटीज येत आहेत ना त्या तुम्हाला हेल्प करतील त्या फिअर्सना फेस करण्यासाठी आणि ते फिअर्स ओव्हरकम करण्यासाठी. सो ग्रॅब अपॉर्च्युनिटीज अँड डोंट थिंक अबाउट द रिझल्ट. तुमचं बेस्ट द्या. लोक तुम्हाला कशी जज करतायत, तुम्ही किती बेस्ट दिसताय, कोणी तुमच्यापेक्षा खूप भारी बोलतंय, कोणी तुमच्यापेक्षा कमी बोलतंय, विचारच करू नका. फक्त तुम्ही कसे ग्रो होताय, तुम्ही आधी किती चांगल्या पद्धतीने बोलत होता, आत्ता तुम्ही किती चांगल्या पद्धतीने बोलताय, एवढ्या एकाच गोष्टीवर फोकस करा. बाकी कुठल्याच गोष्टीवर फोकस करू नका. नेक्स्ट पॉईंट, स्लो डाऊन अँड डोंट पॅनिक. समटाईम्स आपण पॅनिक मोडमध्ये जातो जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट सांगितली जाते ना की आपण असे पॅनिक होऊन जातो. फॉर एक्झाम्पल कुणी आपल्याला आत्ता सांगितलं आणि उठवलं की प्लीज कम अँड इंट्रोड्यूस युअर सेल्फ. असं अचानक एक 20-30 लोकांच्या मध्ये तुम्हाला पॉईंट आउट केलं आणि बोललं की प्लीज कम अँड इंट्रोड्यूस युअर सेल्फ. सिम्पल प्रश्न आहे, इंट्रोड्यूस युअर सेल्फ. पण जे पॅनिक होता ना तुम्ही आतून की एवढ्या सगळ्या लोकांच्या समोर अचानक मलाच पॉईंट आउट केलं आणि आता मला इंट्रोड्यूस वगैरे करायला लावतात आणि तुम्ही त्याच्यामध्ये काहीतरी गडबड करून टाकता. तुम्ही बेस्ट बोलू शकत होता पण जस्ट बिकॉज तुम्ही स्लो डाऊन नाही केलं, तुम्ही पॅनिक झालात त्यामुळे ती गडबड झाली. डोंट पॅनिक, स्लो डाऊन. जर तुम्हाला असं कुणी असं पॉईंट आउट केलं, बोलवलं, एखाद्या मीटिंगमध्ये असाल तुम्ही किंवा क्लासमध्ये असाल, जर तुम्हाला असं सडनली आन्सर विचारलं, प्लीज गिव्ह आन्सर ऑफ दिस क्वेश्चन, आणि तुम्हाला येत असतं ते पण जस्ट बिकॉज तुम्ही एवढे पॅनिक होता, ते फिअर तुमच्यामध्ये असतं अँड मेसअप करून टाकता तुम्ही ती गोष्ट. सो जस्ट स्लो डाऊन, टाईम घ्या थोडा आणि पॅनिक मोडमध्ये न जाता शांतपणे त्याचं जे आन्सर असेल किंवा जे तुम्हाला विचारले ते तुम्ही व्यवस्थित पद्धतीने सांगू शकता. जेव्हा तुम्ही स्लो डाऊन होता ना तेव्हा सगळ्या गोष्टी ठीक होतात. आणि मला असं वाटतं की स्पॉन्टेनियस जे कॉन्व्हर्सेशन होतात ना ज्या त्या ठिकाणी, ते तर खूप इझी आहेत. तुम्हाला त्या गोष्टीसाठी काही प्रिपेअर पण नाही करायचं. लाईक मी आता जर तुम्हाला सांगितलं की उद्या तुमचं स्पीच आहे आणि हा तुमचा टॉपिक आहे, मग तुम्ही पूर्ण रात्रभर त्या गोष्टीसाठी प्रिपेअर करणार, मग तुम्ही
उद्या येणार, मग ते स्पीच तुम्ही डिलिव्हर करणार. सो ह्याच्यामध्ये खूप टाईम आहे. पण जर मी आत्ता तुम्हाला एखादा टॉपिक दिला की तुम्हाला या टॉपिकवर आत्ता बोलायचं आहे किंवा इंट्रोड्यूस युअर सेल्फ, इट्स स्पॉन्टॅनियस. ह्यामध्ये तुमच्याकडून अपेक्षा नाही आहे की तुम्ही काहीतरी बेस्टच बोला, जस्ट बोला. आणि हे स्पॉन्टॅनियस कॉन्व्हर्सेशन जे असतात ना, ते मला वाटतं की कम्पॅरेटिव्हली फार इझी असतात दॅन परफॉर्मिंग ऑन द स्टेज किंवा कुठलं तरी मोठा टॉपिक घ्या आणि त्याच्या रिलेटेड बोला. हे खूप इझी आहे. कुणी तुमच्याकडून बेस्टची अपेक्षा नाही करत आहे याच्यामध्ये. सो तुम्ही फक्त बोललं पाहिजे, तुम्ही बोललं पाहिजे, तुम्ही छान कम्युनिकेट केलं पाहिजे आणि त्याच्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी सॉर्ट आउट होऊन जातील. So this is all for today's video and I hope it will help you to overcome your stage fear. And all the best, guys. Try hard. Just give it a try and you can do it. I trust you. Okay? Bye-bye. We will meet in the episode number 3.